पश्चिम आशियातील तणाव, वाढती इंधन दरवाढ आणि आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला काटकसरीचं आवाहन केलं. आणि आता या आवाहनाची अंमलबजावणी भाजप शासित राज्यांमध्ये प्रत्यक्ष दिसू लागली आहे. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा 50% कमी केलाय. पाहूयात. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन केलंय. पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिलेला आहे. इतकंच नाही तर देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या 50% कमी करण्याचे आदेश दिलेत. तसंच इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन केलंय. पंतप्रधानांच्या या आवाहनाला अनेक नेत्यांनी प्रतिसाद दिलाय. विशेषतः भाजप शासित राज्यांमध्ये मोठे बदल दिसून आलेत. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केलेली आहे. तसंच सरकारी विमान वापरावर निर्बंध आणलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विमान वापरावर निर्बंध आणलेत. तसंच अनावश्यक हवाई दौरे टाळण्याचेही निर्देश देण्यात आलेत. सरकारी विमान वापरावर नियंत्रण, विमान प्रवासासाठी सीएमओची पूर्व परवानगी अनिवार्य, अनावश्यक हवाई दौरे टाळण्याचे आदेश, सरकारी कामकाजासाठी आता फक्त इलेक्ट्रिक वाहनाचा वापर, प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन होणार. फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवाला सरकारचा एकही प्रतिनिधी जाणार नाही. तिकडे उत्तर प्रदेशातही योगी सरकारनं मोदींच्या आवाहनाचं पालन करण्याचा निर्णय घेतलाय. मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व आमदार, खासदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिलेत. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. मोठ्या कंपन्यांमध्ये आठवड्यातून 2 दिवस वर्क फ्रॉम होम द्या. स्वतःसह राज्यातील मंत्र्यांच्या वाहन ताफ्यामध्ये 50% कपात करण्यात आली आहे. राज्य सचिवालयातील 50% बैठका व्हर्च्युअल होणार आहेत. खासदार, आमदारांनी आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा अशा सूचना करण्यात आल्या. गुजरातमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हेलिकॉप्टर आणि विमानाऐवजी रेल्वे आणि एसटीनं प्रवास करण्याचा निर्णय घेतलाय. तर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा रद्द केलाय. राज्यपाल रेल्वे किंवा एसटीनं प्रवास करणार आहेत. सर्व विद्यापीठांना आठवड्यातून 1 दिवस कंबशन इंजिन मुक्त दिवस पाळण्याचे निर्देश देण्यात आलेत. विद्यार्थी कर्मचाऱ्यांना सायकल, इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहनं वापरण्याच्या सूचना करण्यात आल्यात. पायलट किंवा एस्कॉर्ट गाड्या न वापरण्याचा CR पाटलांनी निर्णय घेतलाय. सरकारी कामांमध्ये वाहनाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रधानमंत्री जी की इस अपील को शिरोधार्य करते हुए मैंने यह निर्णय लिया है कि जब तक पेट्रोलियम की स्थिति सामान्य नहीं हो जाती, मैं राज्य के भीतर किसी भी आयोजन के लिए हेलीकॉप्टर या हवाई यात्रा का उपयोग नहीं करूँगा. इसके स्थान पर मैं ट्रेन, राज्य परिवहन बसों और सार्वजनिक साधनों का ही उपयोग करूँगा. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, बिहारचे मुख्यमंत्री विजयकुमार चौधरी यांनी स्वतः वापरत असलेल्या वाहनांची संख्या निम्म्यावर आणली आहे. मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना कारपुलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर दबाव वाढत असताना देशात ऑस्टेरिटी मॉडेल प्रत्यक्षात उतरवण्याचा चित्र बघायला मिळतं आहे. ऑस्टेरिटी मॉडेल म्हणजेच काटकसर कशा पद्धतीने आणि कोणत्या रीतीने करायची, या सगळ्या उपयोजनांचा परिणाम होतो का आणि VIP संस्कृतीवर लगाम लागते का, हे बघणं गरजेचं ठरेल. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश चौहान बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.